अजितदादांच्या विमानामध्ये बॉम्ब होता का हे तपासलं पाहिजे. घटनेचा तपास सार्वजनिक करा. बजरंग सोनवणेंची मागणी. तर विमान जमिनीला टच होण्याआधीच स्फोट झाला, सोनवणेंकडून शंका व्यक्त. दादांच्या विमान अपघाताची चौकशी जलद गतीनं सुरू. चौकशीमध्ये काही आढळल्यास सरकार कारवाई करेल. मंत्री संजय शिरसाट यांची माहिती. दादांच्या अपघाताबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. चौकशी निष्पक्ष झाली पाहिजे, नाना पटोलेंची मागणी. तर पवार मोठे नेते, काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न. विलिनीकरणाच्या चर्चांवर पटोलेंची प्रतिक्रिया. रोहित पवारांची पत्रकार परिषद 9 तारखेच्या ऐवजी आता 10 तारखेला होणार. झेडपी निवडणुकीच्या निकालामुळे निर्णय. दादांचा अपघात आणि विलिनीकरणासह सर्व मुद्द्यांवर रोहित पवार बोलणार. एप्स्टीन फाईलमध्ये मोदींचं नाव वारंवार येत आहे. संजय राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा. तर आम्ही पाटकर फाईल काढली तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, नवनाथ बन यांचं राऊतांना उत्तर. आरबीआयकडून सलग 6व्यांदा रेपो रेट 5.25% स्थिर. सर्वसामान्यांच्या गृह आणि वाहन कर्जाचा मासिक हप्ता तुर्तास वाढणार नाही. आरबीआयच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकीमध्ये निर्णय. बीडच्या कपिलधारमध्ये बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश. लग्न मंडपातून पळ काढतानाचा नवरदेवाचा व्हिडिओ व्हायरल. नातेवाईकांसह 100 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल.